नमस्कार मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या त्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. एका क्षणात आनंदाचा प्रवास दुःखाच्या खाईत बदलला आणि अनेक निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. पण जसजसा वेळ पुढे जात आहे तसतसे या घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा खरोखरच अपघात होता का, की या घटनेमागे एखादा मोठा कट दडलेला आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विहिरीत उडी मारून काही लोकांचे प्राण वाचवणारा इरफान हा खरंच हिरो आहे, की या संपूर्ण प्रकरणातील एखादा महत्त्वाचा दुवा? मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. काही लोक इरफानचे कौतुक करत आहेत, तर काही लोक संशय व्यक्त करत आहेत. कारण एका बाजूला तो स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीत उतरतो आणि काही लोकांना बाहेर काढतो, पण दुसऱ्या बाजूला लोक विचारत आहेत की जर तो इतका धाडसी होता तर सर्वांना का वाचवू शकला नाही? अर्थात हा प्रश्न भावनेतून विचारला जात आहे, कारण अशा परिस्थितीत कोण किती लोकांना वाचवू शकतो हे सांगणे कठीण असते. तरी सुद्धा या घटनेनंतर निर्माण झालेल्या शंकांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपघाताच्या काही क्षणांपूर्वी नेमके काय घडले होते? गाडीचा ताबा कसा सुटला? ती थेट विहिरीतच कशी कोसळली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या गाडीत असलेल्या काही व्यक्ती वाचल्या तर काहींचा मृत्यू का झाला? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आता तपास यंत्रणा करत आहे. अनेकांना असे वाटत आहे की इतकी मोठी घटना अचानक घडू शकत नाही. काही लोकांचा दावा आहे की या अपघातामागे नियोजन असू शकते, कारण ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांना सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. दरम्यान इरफानचे नाव चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे तो घटनास्थळी अत्यंत वेगाने पोहोचला होता असे काही लोकांचे म्हणणे आहे. काहींना त्याची तत्परता धाडस वाटते, तर काहींना ती संशयास्पद वाटते. पोलिसांनी त्याची चौकशी केली का? त्याला कोणते प्रश्न विचारले? तो त्या ठिकाणी नेमका कसा पोहोचला? या सर्व बाबींची माहिती अधिकृतरित्या समोर आलेली आहे. त्यामुळे अफवा आणि सत्य यामध्ये फरक ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, अनेक वेळा मोठ्या दुर्घटनांनंतर सोशल मीडियावर अशा कथा तयार होतात ज्या लोकांच्या भावनांवर परिणाम करतात. पण प्रत्येक चर्चेमागे सत्य असेलच असे नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांचा अंतिम अहवाल आणि वैज्ञानिक तपास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण भावना वेगळ्या आणि पुरावे वेगळे असतात, आणि सध्या या प्रकरणात सर्वात जास्त गरज आहे ती पुराव्यांची. मात्र या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की गाडीचा मालक आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्य जिवंत राहिले, त्यामुळे संशय वाढत आहे. पण हा केवळ योगायोग असू शकतो, की त्यामागे काही वेगळे कारण आहे? याचे उत्तर अजून मिळालेले नाही. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढणे धोकादायक ठरू शकते. पुढे या प्रकरणात असे काही मुद्दे आहेत ज्यामुळे संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण मिळू शकते, आणि ते ऐकल्यानंतर तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. मित्रांनो, आता या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा समजून घेऊया. अनेक जण विचारत आहेत की जर हा खरोखरच अपघात होता तर त्यामध्ये इतक्या विचित्र गोष्टी एकाच वेळी कशा घडल्या? काही लोकांचा दावा आहे की गाडी थेट विहिरीत पडणे हे सामान्य अपघाताचे लक्षण वाटत नाही. अर्थात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत, पण या प्रकरणात लोकांच्या मनात निर्माण झालेला संशय कमी होताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या, काही लोकांचे बचावणे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चर्चा. तपास अधिकाऱ्यांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. चालकाने गाडीवरील नियंत्रण का गमावले? रस्त्याची स्थिती कशी होती? गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का? चालकाची तब्येत अचानक बिघडली होती का, की आणखी काही कारण होते? या प्रत्येक मुद्द्याचा तपास होणे आवश्यक आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही लोक चालक आणि इरफान यांच्याबद्दल वेगवेगळे दावे करत आहेत. काही पोस्टमध्ये तर हा अपघात नसून घातपात असल्याचेही म्हटले जात आहे. मित्रांनो, कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात पोलीस प्रथम घटनास्थळाचा अभ्यास करतात. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब घेतले जातात. वाहनाची तपासणी केली जाते. मोबाईल कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज, प्रवासाचा मार्ग आणि इतर पुरावे तपासले जातात.
जर या प्रकरणात कोणताही संशयास्पद मुद्दा आढळला तर त्याची स्वतंत्र चौकशी होऊ शकते, पण तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवणे चुकीचे ठरेल. याच दरम्यान मृत व्यक्तींच्या वैद्यकीय अहवालाबाबतही चर्चा सुरू आहे. अनेक जण विचारत आहेत की पोस्टमॉर्टम अहवालात नेमके काय नमूद झाले आहे. मृत्यूचे कारण बुडणे होते की इतर काही? शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा होत्या? या प्रश्नांची उत्तरे तपासासाठी अत्यंत महत्त्वाची असू शकतात, कारण अनेकदा वैद्यकीय अहवाल संपूर्ण प्रकरणाचा दिशा बदलू शकतो. इरफानबाबत बोलायचे झाले तर त्याने जीव धोक्यात घालून विहिरीत उडी मारली हे नाकारता येणार नाही. पण त्याचवेळी काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की त्याने असे का केले? तो केवळ मदतीसाठी धावून गेला होता की त्यामागे आणखी काही कारण होते? अर्थात हे सर्व सध्या केवळ प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे तपासातूनच समोर येतील. मित्रांनो, इतिहास सांगतो की अनेक वेळा जे लोक सुरुवातीला हिरो वाटतात त्यांच्याबाबत नंतर वेगळी माहिती समोर येते आणि काही वेळा उलटही घडते. त्यामुळे सत्य बाहेर येईपर्यंत संयम ठेवणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणात अजूनही काही असे धागेदोरे आहेत ज्यामुळे लोकांच्या मनातील संशय कायम आहे, आणि पुढील तपासात जर एखादा मोठा खुलासा झाला तर संपूर्ण राज्याला हादरा बसू शकतो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो आहोत. या प्रकरणात सत्य नेमके काय आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. एका बाजूला मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांचे दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर सुरू असलेल्या शंका आणि चर्चांचा पूर आहे. अनेकांना वाटत आहे की या घटनेमागे एखादा वैयक्तिक वाद, सूड किंवा पूर्वनियोजित कट असू शकतो. पण आजपर्यंत अशा कोणत्याही दाव्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे सावधपणे पाहणे आवश्यक आहे. तपास यंत्रणा प्रत्येक कोनातून चौकशी करत असेल अशी अपेक्षा आहे. घटनास्थळावरील पुरावे, वाहनाची स्थिती, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि डिजिटल पुरावे यांचा अभ्यास झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अपघात की घातपात. जर हा अपघात असेल तर तो नेमका कसा घडला, आणि जर घातपात असेल तर त्यामागे कोण होते? या प्रश्नांची उत्तरे लाखो लोक शोधत आहेत. इरफानचे नाव चर्चेत असले तरी केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे चालकाबाबतही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कायदा आणि तपास प्रक्रिया यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, कारण सत्य कितीही खोल दडलेले असले तरी ते एक ना एक दिवस समोर येतेच. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त वेदना त्या कुटुंबांना होत आहेत ज्यांनी आपले माणसे गमावली. त्यांच्यासाठी हा केवळ एक बातमीचा विषय नाही, तर आयुष्यभराची जखम आहे. म्हणूनच या घटनेबाबत चर्चा करताना संवेदनशीलता ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण त्याचवेळी सत्य समोर यावे ही सर्वांची अपेक्षा आहे. जर कोणताही गुन्हा झाला असेल तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे, आणि जर हा दुर्दैवी अपघात असेल तर त्यामागील खरे कारण समोर आले पाहिजे. पुढील काही दिवस या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. तपासातून नवीन माहिती समोर येऊ शकते. काही दावे खोटे ठरू शकतात, तर काही मुद्दे अधिक मजबूत होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागून आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा खरोखरच अपघात होता की यामागे काही मोठे रहस्य दडले आहे? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण लक्षात ठेवा, अंतिम सत्य फक्त पुरावे आणि अधिकृत तपासच सांगू शकतो. तोपर्यंत प्रत्येक दाव्याकडे प्रश्न म्हणून पाहूयात, निष्कर्ष म्हणून नाही. कारण या रहस्याचा शेवट अजून झालेला नाही, आणि कदाचित पुढे समोर येणारी माहिती या संपूर्ण प्रकरणाचे चित्रच बदलून टाकू शकते. ज्यांनी आपले माणसे गमावली त्यांच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. धन्यवाद.